तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या खामगाव शहरातील रेल्वे स्टेशन समोर 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे। सदर बाब निदर्शनास येताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर नागरिकांचीही मोठी गर्दी सध्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। पुतळा उभारण्यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याने प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे या प्रकरणी आता प्रशासन नेमकं काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। आज नगरपालिका क्षेत्रामध्ये रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या तिथे एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला होता। त्यांना बातमी मिळाल्यानंतर तिथे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन आम्ही सर्व तिथे गेलो। त्या लोकांना समजावून सांगितलं। त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जर उभारायचा असेल तर संवैधानिक पद्धतीने नियमानुसार परवानगी घेऊन तो पुतळा उभारावा, अशाच प्रकारचं त्यांना आम्ही विनंती केली। त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाचे CO शेळके साहेब, पोलीस प्रशासनाचे पवार साहेब, मी पाटील साहेब, मी आणि SDP पाटील साहेब यांनी सर्वांनी आम्ही समजावून सांगितलं आणि या अनुषंगाने त्यांनी निवेदन आमच्याकडे देत आहेत ते। आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार आणि एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांच्या निवेदनासाठी प्रशासन मदत करेल अशा प्रकारचं थोडंसं समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे आणि तो पुतळा सन्मानपूर्वक आता ते काढून घेऊन जाणार आहे। धन्यवाद।